नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲपवरती बंदी विरोधात तरुणांनी आंदोलन केलंय. आंदोलक तरुण थेट संसदेत शिरले. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नेपाळ सरकारकडून काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय. मुंबईत काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरेंशी चर्चा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली. गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहिरात वृत्तपत्र आणि मुंबईतील मोठ्या मोठ्या होर्डिंगवरती झळकते. छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना फडणवीस या जाहिरातीमध्ये दिसतात. जाहिरातीमध्ये देवाभाऊ उल्लेख आहे. दरम्यान जाहिरातीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. CP राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. शिंदेंचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि मंत्री राम मोहन नायडूंकडे सुद्धा जबाबदारी देण्यात आली. बीडच्या परळीत पोलीस स्थानकासमोर वाल्मिक कराडचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आलेला आहे. दोन्ही पोलीस ठाण्यासमोर वाल्मिक कराडचे बॅनर झळकतात आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवरती धनंजय मुंडेंचा देखील फोटो झळकतो. महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर मतदारसंघ भाजपाकडे द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली. शिक्षक मेळाव्यात मंगेश चिवटेंकडे शहाजी बापू पाटील यांनी ही मागणी केली. भिवंडीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे अन्सारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश पार पडले. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीत कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेतलाय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बीडमध्ये बंजारा समाजाने आंदोलन केलंय. एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागणी मान्य न केल्यास आमदार आणि खासदारांना घेराव घालण्याचा इशाराही दिला. वाशिम जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे जनावरांच्या बाजारावरती याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय तर 14 जनावरं दगावली आहेत. 1128 घरांचं यात नुकसान झालं. दरम्यान 38,19,000चा मदत निधी बाधितांना वाटप करण्यात आला. नागपूरमध्ये घरातील नोकरानेच 21 दागिने लंपास केलेले आहेत. नोकराला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहिरात वृत्तपत्र आणि मुंबईतील मोठ्या मोठ्या होर्डिंगवरती पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना फडणवीस या जाहिरातीमध्ये बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीवरती देवाभाऊ इतकाच उल्लेख केलेला आहे. तसंच जाहिरात देणाऱ्याचाही यामध्ये कुठेही उल्लेख दिसत नाहीये. त्यामुळे ही जाहिरात राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरते आणि त्यावरूनच राजकारण सुद्धा रंगत आहे. राहुल जोरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देतात. राहुल, खरं तर सगळीकडे होर्डिंग्स असेल किंवा अगदी वृत्तपत्रात ही जाहिरात बघायला मिळते, तसा नावाचा बाकी कुठलाही उल्लेख दिसत नाहीये. काय नेमकी चर्चा सुरू आहे सगळ्या संदर्भात? अगदी खरी तर महायुतीचं सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ही निनावी जाहिरात सध्या राजकीय वर्तुळात महत्वाचा आणि तितकाच चर्चेचा विषय ठरतोय. एकंदरीत बघितलं तर मागच्या 9 महिन्यांपासून महायुती सरकार अस्तित्वात आलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत जाहिरात फक्त मुंबई किंवा आजूबाजूच नाही तर संपूर्ण राज्यभरातल्या अनेक ठिकाणी मोक्याच्या जागी फक्त शिवछत्रपतींना वंदन करणारे देवेंद्र फडणवीस इतकाच उल्लेख त्यावर आहे आणि त्याच्यातही फक्त एकच शब्द अर्थात देवाभाऊ. शिवछत्रपतींची एकीकडे मूर्ती तर दुसऱ्या बाजूला वंदन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचाच अर्थ कुठे ना कुठे शासन आणि प्रशासनामध्ये यासोबतच काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या भूमिका असतील. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अनुपस्थिती जी आहे ती तीव्रतेनं जाणवली होती. मराठा आंदोलन जे 8-10 दिवस मुंबईत सगळं वातावरण चांगलं होतं, गणेशोत्सवाचा काळ होता, त्यावेळी देखील मुख्यमंत्री एकाकी यावेळी होते. सर्वाधिक टीकेचे धनी ते सर्वाधिक सगळीकडे बॅनर्स आणि फ्लेगबाजी खास करून
निनावी हे सगळे बॅनरचे असल्या कारणानं ही जाहिरात नेमकं कोणी दिली, या जाहिराती मागचा राजकीय अर्थ काय, यासोबतच महायुती म्हणून एकमेव फक्त देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्य म्हणूनच एकच ठिकाणी हे दिसत आहेत। त्यामुळं इतर जे मित्रपक्ष आहेत, एकीकडे शिवसेना चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या वेळेला राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, या सगळ्यामध्ये ते दोघं कुठेही दिसत नाहीयेत। महायुतीत सरकार हे सर्वात मोठा भाऊ म्हणून भाजपकडे पाहिलं जातं आणि अशा पद्धतीची जाहिरातबाजी किंवा सगळीकडे बॅनर्स बघितले, फ्लेक्स बघितले, फक्त मुंबईतच नाही तर नागपूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक या सगळ्या महत्वाच्या ठिकाणी, खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या अनेक मोक्याच्या ठिकाणी हे सगळे बॅनर एकसकट दिसत आहेत। याचं अर्थकारण बघितलं, यासोबतच निनावी जाहिरात दिल्यानंतर याचं दोन्ही गोष्टी अर्थकारण आणि राजकारण त्यामुळे जरी चर्चा बघितलं सुद्धा तितकीच तर रंगलेली केवळ राहुल आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मुझफ्फरपूर शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद ए मिलाद निमित्ताने जुलूसाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या। शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्यामुळे पोहून नदी ओलांडत असलेल्या एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला। यावेळेला संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती मृतदेह आणून ठेवला, तर गावासाठी पूल बनवण्याची मागणी सुद्धा केली। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात दशक्रिया मोर्चा पार पडलेला आहे। महामार्गावरती मागील 8 दिवसात तिघांचे बळी गेलेत। या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दशक्रिया मोर्चा काढण्यात आला। पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावात अवैध धंदे आणि गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारीमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवरती धडक मोर्चा काढत निषेध नोंदवला। व्याघ्र अधिवास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यातल्या शेत शिवारात वन्य प्राण्यांनी हैदोस घातलाय। त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मात्र वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने सोलापूर शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला तरुणांनी गाण्यांच्या तालावरती ठेका धरला, तर ठिकठिकाणी मोफत मिठाई आणि सरबताचं वाटप करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नानज या ठिकाणी खरडा चौकामध्ये भीमसैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। खेड बंदला 100% प्रतिसाद देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कसारा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पाटोल या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या दुभत्या म्हशीला विद्युत तारेचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। मात्र महावितरणचं दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। मालेगावातील गिरणा धरण अखेर 100% भरले। मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्नासोबत सिंचनाची 2 वर्षांची चिंता आता मिटली। त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं। कोरपना आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर केला। आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे। मात्र नागपूरसारख्या महानगरात आजही अनेक ठिकाणी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। शहरातील फुटपाथवरती अशीच एक शाळा भरते आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण देण्याचा, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा उपाय ही संस्था प्रयत्न करते। पालघरच्या समुद्र किनाऱ्यावरती 3 भले मोठे कंटेनर आढळून आलेले होते। कंटेनर ओमान जहाजातील दुर्घटनेतील असल्याची माहिती समोर येते। ओमान जहाजावरील 350 पैकी 302 कंटेनर शोधण्यात यश आलं असून बेपत्ता असलेल्या 48 कंटेनरपैकी 25 कंटेनर गुजरातमध्ये तर 3 पालघरच्या समुद्र किनारी आल्याची माहिती पोलिसांनी दिली। 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रातील मुलींमध्ये पहिल्या आलेल्या पुण्याच्या खेड तालुक्यातील अश्विनी केदारी यांचा मृत्यू झालाय। आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी बादलीमध्ये हीटर लावलेला होता आणि गरम पाण्याची बादली उचलताना त्यांच्या अंगावरती पाणी सांडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला।
चंद्रग्रहणामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यांनी चंद्रभागेचं पवित्र जल आणून विठ्ठलाला जलाभिषेक घातलाय. परंपरेप्रमाणे ग्रहण काळात चंद्रभागेचं पाणी आणून विठ्ठलाला जलाभिषेक करण्यात आलाय. 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल, असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिला. हैदराबाद गॅझेटवरून नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला. बावनकुळेंनी जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केला. योग्य नोंदी मिळाल्यानंतरच दाखले मिळणार, त्यामुळे अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं योग्य नाही, असा इशारा दिला. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष केलंय. येवल्यावाल्यांचं ऐकून GRच्या शब्दात फेरफार करू नका, असं नाव न घेता थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला. आता संयम नाही, जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही दिला. सरकार ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या ताटातलं काढून कोणालाही देणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी ओबीसी समाजाला दिली. विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवरती निशाणा साधला. ओबीसींचं आरक्षण GRमुळे संपलंय, सरकारने ओबीसींवरती मोठा अन्याय केलाय, असा हल्लाबोल त्यांनी केला. अंतरवाली सराटीत दाखल होताच जरांगे पाटलांवरती मराठा समाजाने गुलालाची उधळण करत जंगी स्वागत केलं. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच, असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठ्यांचे आभार मानले. जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळेला जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाने घोषणाबाजी करत JCB मधून फुलांची उधळण केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण समारोप प्रसंगी सरकारने मुंबईमध्ये बैठक घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलंय. उद्या मंत्रालयात ओबीसींची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह आमदार परिणय फुके यांना निमंत्रित केले. मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ही बैठक पार पडणार आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या GRला ओबीसी नेत्यांसह समाजाचा विरोध आहे. सरकारच्या GRमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतात. राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आली आहेत. मात्र गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवरती विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली या एकाच गावात 50 कुणबी नोंदी सापडल्यात. मात्र उर्दू आणि मोडी लिपीत भाषांतराच्या चुकांमुळे 50 नोंदींपैकी फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. हैदराबाद साताऱ्यानंतर आता कोल्हापुरी गॅझेटची चर्चा रंगलेली आहे. कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यांच्या साधर्म्य दाखवले, त्यामुळे कोल्हापूर गॅझेटबाबत मराठा समाज आज भूमिका मांडणार आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर आता बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरलाय. आम्हाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करावा अशी मागणी करत जिंतूर समाज बांधवांच्या वतीने उपोषणाला सुरुवात केली. जामनेरमध्ये ओबीसी समाज आणि समता परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय हा असंविधानिक असल्याचं शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. नागपूरच्या एम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळ परिसरात 130 वर्ष जुनी असलेली भिंत कोसळली, त्यामुळे पार्किंगमधील 4 ते 5 वाहनांचे नुकसान झाले. तर भिंत कोसळण्याच्या काही क्षण आधीच तिकडून एक दुचाकीस्वार गेला, तो थोडक्यात बचावला. मुंबईतील बोरिवली इथल्या गोराई समुद्र किनाऱ्यावरती भरतीच्या वेळेला एक मिनी व्हॅन अडकलेली होती. भरती आल्यामुळे लाटा खूप वेगाने उसळत होत्या, त्यामुळे व्हॅन बाहेर काढणं अशक्य होतं. यावेळेला व्हॅनमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सांगलीच्या आटपाडीमध्ये शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात बकऱ्यांना विक्रमी दर मिळाला. एका बकऱ्याला तब्बल 34,000चा भाव मिळाला, तर 6 बकऱ्यांची 2 लाखात विक्री झाली. भिवंडीतील
लाखिवली गावात चक्क टिट्या या नावाच्या रेड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. चौथ्या वाढदिवसानिमित्ताने केक कापल्यानंतर जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सिल्लोड शहरातील एका करिअर अकॅडमीच्या संचालकाने प्रेम प्रकरणाचं बिंग फुटू नये म्हणून एका तरुणाला तिघांच्या मदतीने बेदम मारहाण करत त्याचा अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्यांचा हा प्रयत्न फसलाय. पोलिसांनी कारसह आरोपीला ताब्यात घेतलाय. गंगापूर वैशापूर महामार्गावरती वरखेड पाटी या ठिकाणी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. पती पत्नीसह 1 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरामध्ये पोलिसांना तपासादरम्यान चक्क जादूटोणाचं साहित्य आढळलेलं आहे. पेडलरच्या घरात जादूटोणाच्या साहित्याचा खच सापडल्यामुळे खळबळ उडाली.